अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेला मेट्रो 5सह डबल डेकर पुलाची मागणी ही सातत्याने केली जात होती। या मागणीसाठी भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार बाळामामा म्हात्रे हे सातत्याने पाठपुरावा करत होते। अखेर शासनाने या संपूर्ण प्रकल्पाला मंजुरी दिली आहे। यानंतर आपण आता सध्या बाळामामा यांच्या सोबत आहोत, ते त्यांच्याशीच याबाबत प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। मामा, तुम्ही अनेक वर्षांपासून या डबल डेकर पूल म्हणा किंवा मेट्रो 5साठी मार्ग बदलण्यासाठी प्रयत्न करत होतात। अनेकदा तुम्ही आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा देखील केला होता। काय सांगाल, शासनाने मंजुरी दिली आहे? सगळ्यात पहिले तर उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आहे। मी 16 मे 2025ला त्यांच्याकडे पत्र दिलं होतं, कारण साधारणतः ही मेट्रो ही धामणकर नाक्यात थांबल्यानंतर पुढं अंडरग्राऊंड करण्याचं साधारणतः सरकारचा मानस होता व तशा प्रकारची प्रक्रिया झाली, परंतु रांदोळीनंतरचा तो प्रश्न सुटत नव्हता। आणि त्यावेळेस मी काही संबंधित अधिकारी असतील किंवा त्याच्यात काही तज्ज्ञ असतील, ह्या लोकांशी चर्चा केली की नक्की काय व्हायला पाहिजे। मग त्याच्यातून असा मार्ग निघाला का ही डबल डेकर झाली पाहिजे, जेणेकरून खालून ट्रान्सपोर्ट जाईल, पहिल्या मार्गावरून लाईट व्हेकल जातील आणि नंतर मेट्रो जाईल। आणि मग तशी मागणी मी 16 मे 2025 रोजी केली आणि त्वरित त्या मागणीला अनुसरून रिमार्क देखील एकनाथजी शिंदेसाहेब यांनी मारला आणि आत्ता ती मान्यता देखील GR सहित आणि खास करून पूर्ण प्रोजेक्ट सहित ही मान्यता मिळाली आहे। आणि म्हणून मी माझ्या वतीने भिवंडीकरांच्या भिवंडी लोकसभेच्या वतीने, कारण शेवटी हा विषय रांदोलीपासून कोणपासून ते कल्याणपर्यंतचा विषय होता आणि हे सगळ्यांसाठी भिवंडी आणि कल्याणवासियांसाठी आवश्यक होतं आणि म्हणून ती मागणी मान्य झाली। म्हणून पुन्हा एकदा महाराष्ट्र शासनाचे मनापासून आभार व्यक्त करतो। मग एकंदरीत आपण जर पाहिलं तर कल्याण म्हणा किंवा भिवंडी म्हणा झपाट्याने विकसित होतात। एकदा जर ही मेट्रोचं काम पूर्णत्वास गेलं तर याच्या विकासात आणखी भर पडणार आहे, आणखी झपाट्याने या शहरांचा विकास होऊ शकतो। तर एकंदरीत कधीपर्यंत हे मेट्रोचं काम सुरू होईल आणि किती कालावधी पूर्ण होण्यापर्यंत? आता ही जी परवानगी आलेली आहे ना, हे ॲक्च्युली नुसता GR नाही काढला, तर विथ प्रोजेक्ट सहित परवानगी दिलेली आहे। त्याच्यामुळे हे काम लवकरात लवकर पूर्ण होईल। आता बाकी त्यांची जी प्रोसिजर असेल 2-3 महिन्याची एक प्रोसिजर असेल, पण त्याच्यानंतर लवकरात लवकर ते काम पूर्ण होईल। आणि हे जे ऑलरेडी रेडी आहे धामण नाक्यापासून पर्यंत ठाण्यापासून, तर ही देखील लवकरात लवकर चालू व्हावी याच्यासाठी देखील मी मागणी केलेली आहे आणि ती देखील मागणी लवकरात लवकर पूर्ण होईल। कारण मला वाटतं 1-1.5 महिन्याच्या आत ते कंप्लीट काम होऊन ते चालू होणार आहे, अशा प्रकारचं एका अधिकाऱ्याने मला सांगितलं। एकंदरीतच नक्कीच हा जर मेट्रो प्रकल्प पूर्ण झाला तर कल्याण, भिवंडी असा आजूबाजूच्या परिसराचा मोठ्या प्रमाणात आणखीन झपाट्याने विकास होण्यास मदत होणार आहे। अभिजित देशमुख, जिल्हा वार्ता, भिवंडी।